नमस्कार. निखिलेश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण गुदगुल्या या कथासंग्रहातील द मा मिरासदार लिखित बुजगावणे ही कथा ऐकणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. संध्याकाळची वेळ होती. उजेड सरत होता. अंधार पुढे पुढे येत होता, पण अजून चांगले दिसत होते. रानात पिके उभी होती. ज्वारीची अमाप कापणी झाली होती. त्यांचे भारे शेतात जागोजागी पडले होते. मागास पिके मात्र उभीच होती. कुठे अजून एखादा हिरवागार पट्टा दिसत होता. खळ्याचे दिवस जवळ आले होते आणि नाना चेंगट सहज गमतीने हिंडायला म्हणून गावाबाहेर पडला होता. अंधार होत आला म्हणून गावाकडे माघारी येत होता. ओल्या पिकावरून येणारा वारा निरनिराळे वास घेऊन वाहत होता. संध्याकाळच्या अंधुक उजेडात पाखरांची कुलकुल चालली होती. कावळे कर्कश ओरडत होते. भराभर लांब टांगा टाकीत नाना गाव ओढ्याजवळ आला. ओढ्याकडेने गाना पाटलाचे शेत होते. या शेताजवळून ओढ्याकाठाने गेलेली पायवाट सुमारे फलांगभर, मग मोठा उतार. डगर ओलांडून खाली गेले की ओढ्यावरचा बसका पूल तो पार करून पलीकडे जायचे. लगेच महारवाडा मांगवाडा लागलाच. मग काय, गाव आलेच. या हिशोबाने नाना भराभरा पायवाटेने चालला होता. मधून मधून कावळ्यासारखा कधी या बाजूला कधी या बाजूला बघत होता. चालता चालता एकदम त्याचे लक्ष पाटलाच्या रानातील उभ्या ज्वारीकडे गेले. ज्वारीच्या रानात अगदी रस्त्याकडेला एक वेल आला होता. वेलाला एक दांडगे शेंदाड लागले होते, चांगले पोसलेले शेंदरी रंगाचे. ते शेंदाड एकदम नजरेला पडले आणि नाना थबकला. आपण बऱ्याच दिवसात शेंदाड खाल्ले नाही याची त्याला आठवण झाली. पिकलेले शेंदाड काय नामांकित लागते. वाह, खरबुजाच्या वर. नुसती साखरगोटी घ्यावे का काढून? काय हरकत आहे? इथं कोण आहे बघायला यावेळी? आणि शेंदाड म्हणजे किती शुल्लक गोष्ट. बघितले तरी एवढं कोण काय विचारणार आहे? तरी भित्र्या नानाने इकडे तिकडे जरा न्याहाळून पाहिलेच. कुणीही जवळपास नाही याची खात्री करून घेतली. होय, गणा पाटील तसा फार खट मनुष्य. रानातली काडी कुणी उचलली तरी गड्याला खपत नाही. बघितले तर उगीच मागून पंचायत. एवढ्याशा शेंदाडासाठी जीव खायला आपला. पण कुणी नव्हतेच जवळपास. नाही म्हणायला पिकात एका काठीला बुजगावने उभे केले होते. काटक्याने 2 हात लांब केलेले, त्यावर फाटका सदरा आणि वर रंग दिलेले गाडगे, त्याला चुन्याने नाकडोळे काढलेले. त्या मावळत्या उजेडात बुजगावण्याचे ते ध्यान फारच मजेशीर दिसत होते. बाकी आसपास कुणी नव्हते. पाखरांचा झाडावरचा गोंधळ तेवढा चालला होता. नाना क्षणभर थबकला. मग झटदिशी राना शिरून त्याने वेलाचा गुंताळा उचलला. शेंदाड हातात घेतले. आता तो ते तोडणार. एवढ्यात कुठून तरी स्पष्ट दरडावल्यासारखा आवाज आला. ए, हात लावू नकोस त्याला, ठेव खाली. विंचू चावल्यासारखा नाना झटदिशी उठला. शेंदाड खाली टाकले. घाबरा घुबरा होऊन तो इकडे तिकडे पाहू लागला. कोण बोलले बरे? आपण तर नीट पाहिले होते. आसपास एक माणूस नव्हता. मग बोलले कोण? का पिकात कुणी उभे आहे म्हणावे? भीतभीतच नानाने पिकाकडे टक लावून पाहिले. कुणी जवळपास उभे आहे याचा त्याला अदमास घेतला. कोण बोलले बुवा? पण कुठेच कुणी नव्हते. पिकात नव्हते, बाहेर नव्हते, ओढ्यापाशी नव्हते. अगदी कुणी नव्हते. काहीतरी भास झाला आपल्याला. चोरटेपणाने एखादी गोष्ट केली की असेच होते. नाही ते भास उगीच व्हायला लागतात. ते काही नाही. एक शेंदाड ते काय तिच्या मारे, आणि ते घ्यायला एवढी भ्यायची. छट. दुसरा सरळ राजरोज घुसावे. शांतपणे शेंदाड तोडून धोत्राच्या घोळात घालावे आणि रुबाबात पुढे चालावे. या घाबरट स्वभावानेच आपल्याला नाही ते वाटायला लागते. काहीतरी उगीच ऐकू येते. नानाने पुन्हा एकदा सगळ्या दिशांना नीट निरखून पाहिले. मग तो पुन्हा 4 पावले पुढे सरकला. खाली बसला. शेंदाड तोडून हातात घेणार तेवढ्यात पुन्हा रागीट आवाज आला. हे, हात लावू नकोस त्याला, चल ओट. आता मात्र नानाने आणलेले सगळे बळ खलास झाले. थरथर कापतच तो उभा राहिला. त्याची बोबडी वळली. पुन्हा कोण बोलले? इकडे तिकडे बघता बघता नानाची नजर एकदम त्या बुजगावण्यावर गेली. ते बुजगावणे आपल्याकडे बघून हसले असे त्याला वाटले. डोळ्यांची उघडझाप करून तो त्याच्याकडे पाहत राहिला. सगळा धीर एकवटून म्हणाला, कोण बोललं? मीच बोललो. कोण मी? नानाने त्या बुजगावण्याकडे परत पाहिले. त्याबरोबर त्या बुजगावण्याने आपला पसरलेल्या
पांढऱ्या शर्टातील हात एकदम उचलला, नानाच्या दिशेने पुढे केला. मग आवाज आला, ये इकडे ये. बाप रे, खास भुताटकी आई. नेमके कसे संध्याकाळच्या वेळी आपण या भुताटकीच्या खाईत सापडलो. आता काय आपली धडगत नाही, आता मुरतो आपण. नानाचे सर्वांग घामाने न्हावून निघाले. हातापायाला जोराचा कंप सुटला. पळून जाऊ वाटू लागले, पण पायच जागचा उचलेनासा झाला. त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. ते बुजगावने हसल्यासारखे त्याला दिसले. त्याने परत नानाच्या दिशेने हात हलवला. ये इकडे ये. मंत्राने भारल्यासारखा नाना हल्ला. 4 पावले पुढे गेला. थरथर कापत समोर नुसता बघत राहिला. तुझं नाव काय रे? नानाची जीभ टाळूला घट्ट चिटकून बसली होती. तो काहीच बोलला नाही. अरे नाव काय तुझं मुरदाडा? सांगतोस का देव ठेवून एक? नाना. इंजिनाची शिट्टी वाजावी तसा नानाच्या तोंडातून आवाज निघाला. कोण नाना? नाना चेंगट. पुन्हा शिट्टी वाजली. काय करतोस? काय नाही करत, नानाने उत्तर दिले. म्हणून चोऱ्या करतोस? आता पुन्हा नाही. ख्या ख्या बुजगावने खदा खदा हसले. नाना आणखीनच घाबरून गेला. आता या ठिकाणाहून केव्हा एकदा पळ काढतो असे त्याला होऊन गेले. हे बघ, तुला एक गंमत सांगतो. जरा जवळ ये, आणखी जवळ ये. जवळ ये करीत हे भूत एकदम आपल्याला धरील आणि आपली मुंडी मुरगळील अशी नानाला भीती वाटू लागली. त्याच्या पोटात एकदम खड्डा पडला. पण नकळत तो आणखी 4 पावले पुढे सरकला. मस्त मजा आली की नाही? आली की. बुजगावने पुन्हा खिदळले. खी. नानासुद्धा नकळत हसला. तुला मोठा माणूस व्हायचा आहे काय? नानाला नीटसे कळेना. यावर बुजगावने थोडक्यात सांगितले की मी आज तुझ्यावर खुश होऊन तुला बक्षीस देणार आहे, तुझे काहीतरी भले करणार आहे. तुला गावात मान पाहिजे, मोठा मान पाहिजे. मग जा गावात आणि सगळ्यांना सांग आज रात्री जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणाव, कोणाची खळीबिळी चालली असतील तर आवराआवर करा म्हणाव, नाहीतर फार नुकसान होईल, कळलं? पळ म्हणल्याबरोबर नाना जो भरमसाठ वेगाने पळ सुटला तो गाव लागेपर्यंत. ऐन गावात शिरला तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला. तरी पण त्याचे सर्वांग घामाने भिजले होते. छाती एकसारखी धडधडत होती. तोंडातून शब्द फुटतच नव्हता. छे, भलताच विलक्षण प्रकार घडला आज. बुजगावने कसलेली एकाचे भूतच ते. जवळ ये असे सारखे का बरे म्हणत होते. आपल्याला मारायचा विचार तर नसावा त्याचा. पण मग त्याने आपल्याला सोडून दिले कसे? आणि काय बरी सांगितले त्याने? आज रात्री मुसळधार पाऊस पडणार आहे, सगळ्यांना सांग. रात्री जेवणी खाणे आटोपल्यावर नाना ग्रामपंचायतीच्या हापिसात 10-5 माणसांच्या घोळक्यात येऊन बसला. तरी डोक्यात हेच विचार घुमत होते. तुकाराम निघते म्हणाला, काय नाना, नेहमीची कंपनी कुठे गेली? आज इकडं कुठं? नाना म्हणाला, बाबू पैलवान फड मारायला बाहेर, खरात आजारी आणि गाना मास्तर शेतावर. खळ चाललंय ना? खळे म्हणल्यावर नानाला एकदम आठवण झाली. ते बुजगावने काय म्हणाले बरे? आज रात्री पाऊस पडेल जोरदार, आवराआवर करा नाहीतर नुकसान होईल. नानाने आभाळाकडे बारकाईने पाहिले. आभाळ अगदी स्वच्छ होते. चांदण्या चमकत होत्या. चंद्राची कोर दिसत होती. ढगांचा एवढा सुद्धा तुकडा कुठे तणगत नव्हता. थोडासा विचार करून तो म्हणाला, आज पाऊस पडेल असं वाटतंय नाही? कशावरनं? आभाळ जरा दिसते म्हणून म्हणले. भीमू घिसाड्याने नानाच्या पाठीत एकदम बकमा घातला. आभाळ काय दिसतं रे चेंगट्या? तुला काय अक्कल बिक्कल? पावसाचा मागमूस तरी आहे का? सगळे हसले. नाना वरमला. तसं नवं, मग कसं? काय मागमूस नाही म्हणून तर मला वाटतंय आज जोरकस पाऊस होईल म्हणून. याचं डोकंच तिरपागड आहे, तो कराम म्हणाला. नेमकं उलटं वाटतं ह्याला. सरपंच मानाचा तोबरा लावून बोललेले. एखाद्या घरात ताशा वाजंत्री वाजायला लागली की हा म्हणणार कोणीतरी नक्कीच मेलेलं दिसते. सगळे पुन्हा एकदा गदागदा हसले. नानाला पुढे बोलायला काही धीर झाला नाही. निदान आवरावर करून ठेवलेली काय बिघडते वगैरे त्याने पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण कुणी त्याचे नीट ऐकूनच घेतले नाही. सगळ्यांनीच त्याला मूर्खात काढले. तेव्हा त्यालाही शेवटी आपण गाढ आहोत हे पटू लागले. काहीतरी चमत्कारिकच घडले आज. पण तेच आपण खरे मानतो का काय आणि लोकांना सांगतो काय? सगळाच प्रकार मूर्खपणाचा. बोललो नसतं तर बरे झाले असते.
गप्पा हळूहळू दुसरीकडे वळल्या. लोक नानाचे भ्रमिष्ठासारखे बोलणे विसरूनही गेले. बरीच रात्र झाली. हळूहळू एक एक उठून घराकडे गेला. नानाही घरी येऊन पडला. आणि मग मोठा विलक्षण प्रकार घडला. बघता बघता आभाळ भरून आले. चांदणे पार नाहीसे झाले. जिकडे तिकडे काळे कुट्ट झाले आणि हा हा म्हणता पाऊस सुरू झाला. 10-5 मिनिटात तो वाढला. मुसळधार कोसळू लागला. तास दीड तास धो धो पडून मग हळूहळू त्याचा जोर कमी झाला. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. लोकांचे खूपच नुकसान झाले. घरे गळली. बाहेर वाळत टाकलेले धान्य धुन्य धुवून निघाले. खळ्यावर तर सगळीकडे राडाच राडा झाला. ध्यानीमनी नसताना पाऊस झाला. पण नाना चेंगटान हे आधी सांगितले कसे? त्याला कशावरून अंदाज आला? लोकांना याचेच विलक्षण आश्चर्य वाटले. सगळ्या गावात ही बातमी झाली. 5-50 लोकात नानाला बोलवून सरपंच म्हणाले, नाना गाडवीच्या, तुला हे कळलं कसं? आणि तू कशावरनं सांगितलंस पाऊस पडेल म्हणून? नाना मनातून खुश झाला. कधी नव्हे ती गावाने आज आपली दखल घेतली याचे त्याला मनातून अप्रूप वाटले. चांगले मी आगाऊ सांगितले होते, इशारा दिला होता, पण नाही कुणी मनावर घेतले. बस आता बोंबलत. आता का रडता भडवीच्यानं? पण वरकरणी तो म्हणाला, तसं वाटलं मला. निघते म्हणाला, पण कशावरनं वाटलं? तुला काय सपान पडलं का दृष्टांत झाला? तसलं नाही काय. एकदम मला आपलं वाटलं. असं कसं वाटलं रे? एकदम वारा येईल आणि आपलं गाव भोरकन आबाळात उडून जाईल असं कसं वाटलं नाही? खरे उत्तर द्यायचीही पंचायत. रानातल्या बुजगावण्याने मला ही बातमी सांगितली असे म्हणायचे कसे? ते म्हणल्याबरोबर सगळ्यांनी विचित्र नजरेने आपल्याकडे पाहिले असते. आपल्याला वेड लागले आहे याबद्दल सगळ्यांची खात्रीच पटली असती. मग दुसऱ्याच दिवशी आपली रवानगी कुठेतरी इस्पितळातच व्हायची. माणसं या बाबतीत मोठी खंबीर. नाना पहिल्यांदाच गप्प बसला. लोकांनी खोदून खोदून विचारले तेव्हा तो म्हणाला, काय नाही, विचार करीत बसलो होतो. एकदम कानापाशी येऊन कुणीतरी म्हणायला लागलं की आज पाऊस का बरं पडू नये, का बरं पडू नये? आणि झालं पडलं म्हणलं तर पडला बराबर. नानाला वाटले आपण हे उत्तर दिल्यावर लोक गप्प बसतील, मग आपले कौतुक होईल. नानाला काहीतरी कर्णपिशाच वश आहे असे त्यांना वाटेल. आपला रुबाब जरा वाढेल. पण तसे काहीच झाले नाही. सरपंच रागावून म्हणाले, एवढी मोठी गोष्ट कळली आणि आम्हाला नीट सांगायची नाहीस तू? काय अक्कल बिक्कल? तुकाराम निघते हाताची मूठ बोळवीत म्हणाला, समद्या खड्यात माती आणि चिखल झाला माझ्या. नीट सांगितलं असतंच तर काय व्यवस्था तरी केली असती. याला हाणायला पाहिजे खेटरानं. तर काय, एवढी खात्रीशीर माहिती होती तर तसं म्हणायचं, हात जोडून सांगायचं, बाबांनो माझी माहिती पक्की आहे. नाना भीत भीत म्हणाला, पण मी काल रातच्याला. गप्पड, बोलू नकोस. आऊ पण चल, हाकाल इथं, हाकाल गाडी. सगळे त्याच्यावर खवळले. सर्वांच्या म्हणण्याचा सूर एकच होता. एवढी महत्त्वाची बातमी असताना नानाने तितक्यात गंभीरपणे सांगणे आवश्यक होते. म्हणजे सगळ्यांना त्याचा फायदा झाला असता, नुकसान टळले असते. काहीतरी थातूरमातूर बोलून उडत उडत सांगून नाना चेंगटाने सर्वांचे वाटोळे केले. ह्या गुन्ह्याबद्दल प्रत्येकाने कमीत कमी 10-10 रट्टे त्याच्या पाठीत घातले पाहिजे. सबंध गावाने अशा शिव्या घातल्या तेव्हा नाना मनात फार हिरमुसला. आपण या भानगडीत पडलोच नसतो तर बरे झाले असते असे त्याला वाटले. तो मुकाट्याने उठला आणि घराकडे गेला. यावर 4-8 दिस गेले. घडलेली गोष्ट नाना विसरूनही गेला. नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळी तो गावाबाहेर पडला. नेहमीच्या सवयीप्रमाणे ओढा ओलांडून डगरीवर आला. शेताजवळच्या पायवाटेने चालता चालता एकदम त्याला आवाज ऐकू आला. काय नाना, कसं काय? नाना एकदम दचकला. त्याने आसपास पाहिले, कुणी नव्हते. मग नकळत त्याची दृष्टी शेतातल्या बुजगावण्याकडे गेली. ये इकडे ये. ते बुजगावणे त्याच्याकडे हात करून हसत हसत त्याला बोलवित होते. बापरे, नाना पुन्हा घाबरला. हातापायावरून एकदम वारे गेल्यासारखे त्याला वाटले. मी? हो, तूच इकडे ये. नाना यांत्रिकपणे पुढं सरकला. त्याचे तोंड कोरडे झाले. काय झाले की नाही? मग मी म्हणल्याप्रमाणे. नाना काहीच बोलला नाही, गप्प उभा राहिला. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुमच्या गावचा मास्तर कोण आहे? बोडके गुरुजी. नाना कसाबसा बोलला. कसा आहे? मला काय दखल, मी शाळेत कधी गेलोच नाही, पण लय चावनट माणूस आहे म्हणतात. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे?
हा बोडके गुरुजी आज गावातल्या एका तरण्या बाईला घेऊन जाणार आहे. असं नानाला तेवढ्यात आश्चर्य वाटले. बोडके गुरुजी एका तरण्या बाईला घेऊन पळून जाणार इथपर्यंत त्याची मजा मारली. आणि आपल्याला ही गोष्ट माहीत सुद्धा असू नये. एक बाई गावातली आपल्याशी धड 4 शब्द कधी बोलत नाही आणि या गुलामाने एवढी प्रगती करावी. कोण कोण बाई ती? पांडू ढुमणे कोण? हाही एक आसामी नुसता गुरगुर करीत गावातनं हिंडत असतोय. हां, मग त्याचीच पोरगी. काय म्हणतोस? नाना चंगटाला त्याही परिस्थितीत आश्चर्याचा धक्का बसला. पांडू धुमण्याची लेक गावात ठुमकत हिंडायची. गोरी पान शेलाटी भिरभिऱ्या नजरेनं इकडे तिकडे बघत हिंडायची. ही पोरगी नानाला फार पूर्वीपासून माहीत होती, पण तिच्याशी बोलण्याचे धाडस कधी त्याचे झाले नव्हते. अशी ही फायनाबाज पोरगी घेऊन बुडके गुरुजी पळून जाणार? दाब चान्स मारला गुरुजीनं. केव्हा? आजच. आजच जा गावात सांग, म्हणजे तुझा मान वाढतो की नाही पा. पळ. नाना तसाच माघारी फिरला. तो थेट गावात आला. जेवण खान गडबडीने आटोपून तो पंचायतीच्या हापेसात आला तेव्हा माणसे घोळामेळाने बसलेलीच. नानाने नीट निरखून पाहिले. बसलेल्या मंडळीत पांडू ढुमणेही त्याला दिसत होता. मग त्याला हा विषय काढायचे धैर्य लवकर झालेच नाही. बराच वेळ इकडे तिकडे गप्पा झाल्या. काही माणसे हल्ली, काही नवीन माणसे भरती झाली. पांडू ढुमणे उठून निघून गेला. मग कुठं नानाला कंठ फुटला. सरपंचांना उद्देशून तो म्हणाला, त्या बोडके गुरुजी हाय ना? बरं मग? शेव लय फाजील माणूस आहे म्हणतात. असल, तुला लेका त्याच्याशी काय करायचं आहे? तसं नव्हं, बाया बापड्यांचा लय नाद आहे म्हण. तुकाराम निघत्याने नानाच्या मांडीला जोरदार चिमटा घेतला. एक डोळा बारीक केला. मग तू का लेका जळायला लागलाय? त्याच्या भानगडी तू निस्तरील, तुला का काळजी? भीमू घिसाडी बोलला, तसं नव्हं, चंगट्याला शाळेची काळजी लागली असेल. सगळेच किकी करून खिदळले. चंगटाला राग आला. आपण पोट तिडकीने बोलावे आणि लोकांनी ऐकून सुद्धा घेऊ नये म्हणजे काय? पण जग हे असेच आहे. सत्याचा वाली कुणी नाही. सरपंच बसल्या जागेवरून पान थुंकत म्हणाले, काय त्याची भानगड असेल ती बाहेर, गावात काय आहे का? मग उगीच बोलू नकोस. मला एक गोष्ट समजली म्हणून म्हणतो, तुला काय तरी नेहमी समजतच असतं. ऐका तर खरं, बोल काय म्हणतोस? बुडके गुरुजी एका बाईला घेऊन पळून जाणार आहे म्हणून मला समजले. कोणची बाय? पांडूच्या पोरीचे नाव अगदी ओठावर आले होते, पण संयम राखून नाना म्हणाला, एवढं डिटेलवार काय आपल्याला माहीत नाही, पण बाय हाय एवढं खरं. तुकारामाने त्याच्या पाठीत बुक्की घातली. लेका पळून जाते ते बाईला घेऊन जातात, बुवाला घेऊन जातात का? आणि बाय घावल्यावर पळून जायचं असतं, राहायचं नसतं तिथं. बघा बाबा, मी आपलं सांगितले. एवढं बोलून नाना गप्प बसला. पांडूच्या पोरीचे नाव सांगून आपल्याला माहितीला वजन आणावे असे एकदा त्याला वाटून गेले. पांडू ढुमणे त्या कंपनीतला एक म्होरक्या. त्याच्या पोरीचे नाव सांगावे आणि आपणच मार खावा असे घडले तर त्यापेक्षा नकोच ती भानगड. तू आता घरी जा चेंगट आणि निवांत पड. कवा का होईना, पण एखादी तरी भानगड कर, बघू हाय का हिंमत. सगळ्यांनीच त्याची अशी टर उडवली आणि चेंगट काही बोलला नाही. आपण एवढी महत्त्वाची बातमी सांगावी आणि लोकांनी आपलीच हुर्रे उडवावी या गोष्टीचा त्याला फार संताप आला. मरेनात का लेकाचे, आपण आपले सरळ घरी जावे हे बरे. चेंगट मुखाट्याने उठला, मान खाली घालून घराकडे गेला. दुसऱ्या दिवशी गावात फारच खळबळ उडाली. पांडू ढुमण्याची तरणीसाठी पोरगी एकाएकी बेपत्ता झाली ही बातमी सगळीकडे पसरली. रात्री केव्हा तिने कराची कडी काढली आणि केव्हा निघून गेली याचा पत्ताही लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरच्या लोकांना हा शोध लागला. मग सगळ्या गावभर गावगवा झाला. जिकडे तिकडे शोधाशोध झाली, पळापळ झाली. मग पत्ता लागला की गावातले बोडके गुरुजीही काल रात्रीपासून गावातून अंतर्धान पावले आहेत. तेच बहुधा या पोरीला घेऊन पळाले असावेत असा तर्क अगदी कोणालाही सुचण्यासारखा होता. पण ही भानगड झाली कधी, कोणालाच कशी नीटशी कळली नाही. गावात जिकडे तिकडे याच गोष्टीची चर्चा सुरू झाली. पांडू ढुमणे तर लालबुंद होऊन गावातून हिंडू लागला. भेटेल त्याला सांगू लागला, आता भेटू द्या ती दोघं, तिचा जीव घेतो आणि त्या बोडक्याच्या तर बरगड्याच काढून खुंटीला अडकवतो. लोक म्हणाले तेवढं तर कमीत कमी व्हायला पाहिजे, पण तुम्हाला कोणाला कळलं कसं नाही. पांडू बोलणाऱ्यावरच उखडला. मग एकदम कोणाला तरी आठवण झाली.
की अरे नाना चेंगट काहीतरी हेच सांगत होता काल. त्याला ही भानगड नक्कीच ठाऊक आहे. त्याशिवाय ते बोललेल कसं? त्याला बोलता करा म्हणजे अष्टम कोष्टम आता बाहेर येईल. 5-25 माणसांच्या घोळक्यात बसून सरपंचाने हुकूम दिला, जा रे त्या नाना चेंगटाला घेऊन या इकडं. अशा कामाला काय उशीर. एक सोडून 4 माणसं पळत गेली. त्यांनी नाना चेंगटाला ओढूनच आणले. सरपंच गरजले, नाना खरं सांग, गुरुजी ह्या पोरीला घेऊन पळून जाणार हे माहीत होतं का नाही तुला? नाना थरथर कापत म्हणाला, माहीत होतं. सगळे चकित झाले. मग बोलला नाहीस तू? कालच म्हणलो होतं, तुम्ही कुणी लक्षच दिलं नाही. गोष्ट खरी होती, पण ती कबूल करणे तुकाराम निकत्याच्या जीवावर आले. थोडा विचार करून तो म्हणाला, पण पांडूची पोरगी म्हणून तू कधी म्हणला होतास? तसं काय बोलला नाहीस, खरं का नाही? खरं आहे. भीमुगेसाडी पुढं घुसून म्हणाला, आणि आजच पळून जाणार आहे म्हणून कधी सांगितलंस तू? आज म्हणाला असता तर आम्ही काहीतरी दखल घेतली असती. का बरं? ह्योच लेकाचा सामील असेल दोघांना. असं कोणीतरी मदतगार असल्या बिगार धाडस करीत नाहीत ही माणसं. अगदी खरं आहे. सगळे क्रुद्र दृष्टीने नानाकडे पाहू लागले. तेव्हा नाना घाबरला आणि तो कळवळून म्हणाला, अहो मला काही माहीत नाही यातलं. आई शपथ. मग कसं कळलं रे तुला? नाना काही बोलला नाही, एकदम गप्प बसला. सरपंच म्हणाले, असाच विचार करीत बसलो होतो आणि एकदम कुणीतरी कानापाशी येऊन बोललं, असंच ना? नानाने होकारार्थी मान हलवली. हाना रे हाना, याला घ्या मधी, चोळा मरस्तवर. कोणीतरी एवढे शब्द उच्चारायला अवकाश 10-5 मंडळी असताना सारून पुढे झाली. नानाला मध्ये घेऊन त्याने चांगलाच प्रसाद दिला. कोणी आपल्या हातची खास बघून घेतली, कोणी पायाचा कंडू शमवला, कोणी लाथाबुक्या दोन्ही घातल्या. सरपंच म्हणाले, मुका मार द्या, रागात काढायचं नाही. रागात निघालं तर निष्कारणी फौजदारी होईल. नुसता मुका मार द्या. मंडळींनी नानाला एवढा मुका मार दिला की नानाचे सर्वांग बोलू लागले. पहिल्यांदाच त्याने मिळू मिळू म्हणून जेवढा आरडाओरडा केला असेल तेवढाच नंतर बेशुद्ध झाला. आपल्याला पुढे किती मारले हे त्यालाही कळले नाही. कळले तेव्हा तो घरच्या अंथरुणावर होता. त्याचे अंग ना अंग रटरट करत होते. रात्रभर तो नुसता विवळत होता. या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता, पण अंगाची आग थांबली नव्हती. नानाला नीट बरे व्हायला चांगले 15 दिवस लागले. 15 दिवसांनी नाना पहिल्यांदा घराबाहेर पडला. हिंडू फिरू लागला. त्याला थोडे बरे वाटू लागले. 2 दिवसाने फिरत फिरत तो ओढ्यापाशी आला. नादातच ओढा ओलांडून डगरीवर चढला. त्या पायवाटेने 10-5 पावले चालला. मग त्याला एकदम आठवण झाली. घाबरून जाऊन त्याने भोवताली पाहिले. रानातल्या ज्वारीची आता कापणी झाली होती. ताटांचे भारे रानात पडले होते. रान मोकळे झाले होते, पण 2 काटक्यांचे ते बुजगावणे तसेच उभे होते. नानाने त्याच्याकडे पाहिल्याबरोबर ते हसले. हात पुढे करून म्हणाले, आली ना प्रचिती मी म्हणवली त्याची? वाढला का नाही तुझा गावात रुबाब? आता तुला आणखीन बातमी सांगतो. आज रात्री गावातल्या विठोबाच्या देवळावर दोरडा. हे शब्द ऐकल्यावर नाना तिथं थांबलाच नाही. त्याने टुंदिशी उडी मारली. जीव मुठीत घेऊन तो तिथून धूम पळ सुटला. पळताना त्याने मागे सुद्धा वळून पाहिले नाही. धन्यवाद.